काही रील्समध्ये जे व्हायरल होतं जे झाड उमराचं ज्याच्यावर बसून फोटो काढले जातात ते बघा, हे जे जागा आहे हे समोर, तिथे बसून फोटोशूट केलं जातं. जे पण रील्स बनवलेले आहेत ते ह्या झाडावरून बनवलेले आहेत. आपण इथे आतमध्ये जाऊन बघूया. असे मित्रांनो सुरुवातीलाच आपल्याला एक गोल दगड भेटला पूर्ण. हे बघा, तर आतमध्ये जाऊन फटाफट तुम्हाला दाखवतो कसं काय आहे त्यात. हे पहा मित्रांनो, पूर्ण पाणी सुकलेलं आहे. ह्या दगडी बघा, पूर्ण ते गोल दगड आहेत, जसं वरून तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. इथे मित्रांनो हा पाणी बघा इथे चालू आहे थोडं थोडं, इथपर्यंत पाणी आले. मित्रांनो आता आपण इथं वरती जाण्याचा प्रयत्न केला होता, जसं की आपण इथनं चढून असं त्या पॅचने वरती तिथे जाऊन हे बघा इथे इथून ह्या दगडावरच्या गॅप दिसते ना तिथपर्यंत पोचलो होतो. पण मित्रांनो हे सगळं ओलं असल्यामुळे पाय स्लिप मारतात तिथे, त्याच्यामुळे वरती जाणं शक्य नाही होत. ज्यावेळी सुकेल ना मित्रांनो पूर्ण, त्यावेळी तुम्हाला मी दाखवेन पुन्हा वरती चढून. तो ब्लॉग कदाचित आपला मे महिन्याच्या आसपास येऊ शकतो, कारण तिथून जाऊन ते हे पूर्ण सुकल्यानंतर पाय स्लिप मारत नाही. आणि आता कसं ओलं असल्यामुळे पाय स्लिप मारतो आहे. जर का ते पाय स्लिप झालं तर डायरेक्ट खाली 20 फूट आपण खाली येऊ शकतो, डायरेक्ट तिथून 20 ते 25 फूट. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत. तर मित्रांनो आज आपण चाललो आहे आज आपण चाललो आहे घावरणी कुंड आहे ते पाहायला. मित्रांनो आपण हे घावरणी कुंड पावसाळी पाहिलेलं आहे. तर आता आपल्याला उन्हाळे हेच वॉटरफॉल जे आहे त्या ठिकाण ते मार्च महिन्यात कसं दिसतं ते आपल्याला बघायचं आहे. तर आता आपण चाललो आहे घावरणी कुंडाच्या परिसरात. ते जे खाली तळ आहे ते तुम्हाला दाखवणार आणि जे वरचं कुंड आहे तेही तुम्हाला दाखवणार आहे. तर मित्रांनो पहा, हे आता जंगल खूप सुकत चाललेलं आहे. पूर्ण जे झाडाचे पानं आहेत ते पूर्ण खाली पडलेत, त्यामुळे पूर्ण आता सगळं ओसाड वाटते. हे पहा इकडं सर्व तुम्हाला दिसतच असेल पाठीमागे आपल्या की झाडांची पानं खूप खाली सारी पडली आहेत. आणि हे जे रान पावसाळी हिरवगार होतं ते आता थोडंसं वेगळं रूप घेतलेलं आहे. तर चला मित्रांनो कंटिन्यू पाहू पुढे. चला तर मित्रांनो आता आपण पहिले आपले म्हसोबा कुंड आहेत ते पाहून घेऊया. आता म्हसोबा कुंड पाहण्यासाठी आपल्याला या साईडला लेफ्ट साईडला जायचं आहे. आणि जर घावरणी कुंड बघायचं असेल तर सर आपल्याला राईट साईडने जायचं आहे. तर चला आता आपण लेफ्ट साईडला जाऊया. हे पहा कसं जंगल झालं पूर्ण. इथं वस्ती बी आता वस्ती नाही, सॉरी माणसं खूप येत नसल्यामुळे असं हे जंगल झालेलं आहे. आता पूर्वी ना मित्रांनो पूर्ण अशी मोकळी वाट असायची, इझिली कोणालाही येतं यायचं. यावर्षी करवंदही खूप लेट आलेत. बघा इकडे करवंद आलेत, हे बघा इकडे. पण तेवढे करवंदही नाहीत यावर्षी, आंबेही नाहीत, करवंदही नाहीत. पहा आता आपण थोड्या वेळात म्हसोबा कुंडाजवळ पोहोचणार आहोत. दिसत असेल तर पुढे हे आपली इथं झरा आहे, तो आता बंद आहे. मित्रांनो ते समोर दिसतंय ते आपलं म्हसोबा देव आहे, त्याच्यामुळेच आपण त्याला म्हसोबा कुंड असं बोलतो इकडे. आणि मित्रांनो पाणी पहा इकडे, पूर्ण पाणी आटून गेलेलं आहे. खूप पाणी कमी झालं यावर्षी आणि तेही लवकरच. तिथं खालचं तर कुंड पूर्ण संपून गेलं, आटून गेलं. तर हे पहा इकडे, हे कुंडामध्ये पाणी खूप खराब झालेलं दिसतंय आता.
हे बघ इकडं हे मित्रांनो असे 2 टाके तयार झालेले आहेत. हा तो टाका वेगळा झालाय, हा इकडचा टाका वेगळा आहे, परत हा इकडचा टाका वेगळा आहे. यावर्षी पाणी खूप लवकरच मित्रांनो कमी झालंय, माहित नाही. हे पूर्ण भरलेलं असतं त्या लेवलपर्यंत वरती. हे पहा एकदा या साईडने व्ह्यू हे कुंडाचा. एक प्रकारचा चेहरा दिसते पहा इकडे. तर मित्रांनो व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे या इकडे तुम्ही पाहिल्याप्रमाणे हे कुंड पूर्ण म्हसोबा कुंड आटून गेलेले आहे आणि त्यात पाणी खूप कमी राहिलेले आहे आता. चला तर तुम्ही आता मित्रांनो इथे पाहिलाच असेल तुम्ही म्हसोबा कुंड जे आहे ते पूर्ण त्याचं पाणी कमी झालेलं आहे. तर आता आपण जाऊन आता आपण घावरकर्णी कुंड आहे ते पाहायला जाणार आहोत व तेथील खाली जे तळ्याचा भाग आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. ते तळ्यामध्ये पाणी राहिलंय की नाही ते पूर्ण आटून गेलंय. त्याच्यानंतर खाली नदीत चालतोय, त्याच्यामध्ये मला खाली बघावं लागतंय सारखं. तर आपल्याला वरती जे कुंडामध्ये आहे त्या वरचं कुंडामध्ये पाणी किती आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन आज मग. कारण इथे बघितल्यानंतर तर खूपच पाणी कमी झाले, तर कदाचित वरती पाणी तेवढंच कमी झालेलं असावं. तर चला मित्रांनो पुढे कंटिन्यू पहा तुम्ही. तुम्हाला आता वरचं घावरकर्णी कुंड दाखवणार आहे व तेथील तलावाचं एक वैशिष्ट्य आहे, तिथं जे दगड असतात ना ते पूर्ण गोल आकाराचे असतात. कारण हेच मी ॲमेझॉनवर बघितलेले आहेत. हेच दगड ॲमेझॉनवर फ्लिपकार्टवर सेल केले जातात गोल दगड. आणि इथे आमचे तिथे मुबलक स्वस्त फ्रीमध्ये आम्हाला भेटलेत. आणि ती जागाच तशी आहे, त्याच्यामध्ये तिथे प्रत्येक दगड गोल आकाराचाच बनतो. चला तर ते ठिकाण आपण पाहून घेऊया पटापट. तर मित्रांनो आता वाजलेत सकाळचे 10. तर तुम्हाला सांगण्याचं कारण बघा 10 वाजलेत तरी पण मित्रांनो इथे पूर्ण सावली आहे. अजून इथे सूर्याची किरणं पडलेली नाहीत या भागात. तुम्हाला व्हिडिओमध्ये समजतच असेल पहा इकडे कुठेच सूर्याची किरणं पडलेली नाहीत अजून. पूर्ण शांत आणि एकदम थंड वातावरण आहे. बघा पाठी तुम्हाला किरणं दिसतील अर्ध्या भागामध्ये. हे पहा इकडे पाठीमागे माझ्या पाठीमागे तुम्हाला अर्धी किरणं दिसतील. हा पूर्ण परिसर डोंगराच्या कुशीमध्ये असल्यामुळे अजूनही इथे सूर्यकिरणं आलेली नाहीत. आता तुम्हाला एक मित्रांनो झाड दाखवतो. हे बघा इकडे झाड आहे ते. ह्याचं आयुर्वेदामध्ये खूप महत्त्व आहे. हे बघा ह्याच्या फुलापासून ते बियांपासून ते मुलापर्यंत ह्या झाडाचा आयुर्वेदामध्ये खूप उपयोग केला जातो. हे पहा. चला तर आता आपण पटकन पहिलं कुंडाचा परिसर पाहून घेऊया वरती जाऊन. तर आता आपण त्या कुंडाच्या परिसरात पोचलो आहे. हे तुम्हाला दिसत असतील मोठमोठे दगड. ज्यावेळी तुम्हाला नदीला असे सर्वात मोठमोठे दगड दिसायला सुरुवात होते ना त्यावेळी समजून जायचं की आपण कुंडाच्या परिसरात पोचलो आहे. आणि जिथे नदीला छोटे छोटे गोलगोल दगड दिसायला लागतात त्याच्याकडून समजायचं की वॉटरफॉलची जी जागा आहे ती इथे आपण इझिली पोचलो आहे. अरे बापरे. हे पहा मित्रांनो हे बाजूच्या इकडे ते गणपती झोतचं आहे, पण ते आता पूर्ण सुकलं आणि काही दिसणार नाही तुम्हाला. ते वॉटरफॉल वेगळं आहे. आणि आता आपण जिथे जातोय घावरकर्णी वॉटरफॉल ते एक वेगळं आहे. हे पहा मित्रांनो घार बघा घुबड आहे मित्रांनो. दिसली का नाही माहीत नाही. आपल्याला ह्या भागात जायचं आहे इकडे. तेथील वातावरण हे खूप मस्त आणि थंड वातावरण असतं. पहा मित्रांनो आपल्या पाठीमागे खूप सारं आता आपण ट्रेक करत करत वरती आलो आहे मेन लास्ट पॉईंटपर्यंत. तुम्हाला कोणाला यायचंच मिळतं हे इझिली फक्त अर्ध्या तासाचंच ट्रेकिंग आहे. पण जर का कोण नवीन असेल
तर त्याच्यासाठी कदाचित पाऊण ते 1 तास लागू शकतो. चला तर आपण तुम्हाला दाखवतो. मेन ठिकाणी पोचलो आहे. तिथे पाणी चालू आहे, तुम्हाला दिसत असेल कदाचित. हे पहा मित्रांनो, हेच ते घावरकरणी कुंड आहे. इथेच आपल्याला यायचं होतं आणि आता आपण इथे पोचलो आहे. पण इथे पाणी चालू आहे, त्याच्यामुळे आपल्याला वरती जाता येईल की नाही माहीत नाही. कारण ते चढाई गेलो तर आपण पाय स्लिप मारेल कदाचित. तर आपलं इथून जाणं शक्य नाही होणार. हे पाव वरतून पाणी अजून चालू आहे थोडं थोडं. तिकडे मित्रांनो त्या साईडला घावरकरणी आहेत, त्यांच्या पाय पुढे. हेच ते मित्रांनो वॉटरफॉलचे ठिकाण. पाणी पहा दिसतंय तुम्हाला, थोडं थोडं पाणी येते खाली. आपण बोललो तिथे वरती जाऊ, पण आता इथनं जाता येणार नाही. हे पहा मित्रांनो किती इकडे खोल आहे खाली. पूर्ण वीज आहे दरी आहे. हे पहा इकडे. हे बघा इकडे मित्रांनो, पूर्ण एक साईडला खोल भाग आहे. हे पहा इकडे या भागात पूर्ण मित्रांनो खाली गोल दगड आहेत. हे पहा इकडे. जे काही रील्समध्ये जे व्हायरल होतं जे झाड उमराचं ज्याच्यावर बसून फोटो काढले जात आहेत, ते बघा हे ते जागा आहे. हे समोर इथं बसून फोटोशूट केलं जातं. जे आपण रील्स बनवलेले आहेत त्या ह्या झाडावरून बनवलेले आहेत. हे पहा परिसर मित्रांनो कसं दिसतंय. तर आता मित्रांनो आपण इथे आतमध्ये जाऊन बघूया. बघा असे मित्रांनो सुरुवातीलाच आपल्याला एक गोल दगड भेटला पूर्ण. हे बघा आतमध्ये जाऊन फटाफट तुम्हाला दाखवतो कसं काय आहे त्यात. हे पण मित्रांनो पूर्ण पाणी सुकलेलं आहे. ह्या दगडी बघा पूर्ण ते गोल दगड आहेत, जसं वरून तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. इथे मित्रांनो हा पाणी बघा इथे चालू आहे थोडं थोडं. इथपर्यंत पाणी आलंय. ते खूप असे वेगवेगळे कलरमध्ये नाही बोलतो ना, पण अशा व्हाईट दगडी मिळतील ज्या शोपीसला आपण ठेवू शकतो. हे बघा इकडे. आणि बहुतेक दगड तर तुम्हाला गोल आकारात भेटतील. हे बघा कसं मस्त दगड दिसतंय. हे बघा तुम्हाला दाखवतो दगड. हे पहा ह्याचं कलर पहा दगडाचं मित्रांनो. हे बघा डिझाईन त्याच्यावरती कशी आहे. आणि हा वॉटरफॉल वरून मित्रांनो इथूनच असं पडतं खाली. हे जवळजवळ 25 ते 30 फुटाचा डिफरन्स आहे मित्रांनो हे वरून खालीपर्यंत.
मित्रांनो आपल्याला इथून जायला वरती जमेल की नाही माहीत नाही, पण जमलंच तर तुम्हाला नक्कीच दाखवतो वरती. पण ते तुम्हाला शूट करून नाही दाखवू शकत मी, कारण मी इथे एकटा चालू आहे. तर बघूया जायला जमतं तर ठीक नाही, तर मग मी म्हणतो तर तुम्हाला हे व्हिजिट करून दाखवणार पुन्हा एकदा. मित्रांनो आता आपण इथं वरती जाण्याचा प्रयत्न केला होता, जसं की आपण इथनं चढून असं त्या पॅचने वरती तिथे जाऊन हे बघा इथे इथून ह्या दगडावरच्या गॅप दिसते ना तिथपर्यंत पोचलो होतो. पण मित्रांनो हे सगळं ओलं असल्यामुळे पाय स्लिप मारतात तिथे, त्याच्यामुळे वरती जाणं शक्य नाही होत. ज्यावेळी सुकेल ना मित्रांनो पूर्ण, त्यावेळी तुम्हाला मी दाखवेन पुन्हा वरती चढून. तो ब्लॉग कदाचित आपला मे महिन्याच्या आसपास येऊ शकतो, कारण तिथून जाऊन ते हे पूर्ण सुकल्यानंतर पाय स्लिप मारत नाही. आणि आता कसं ओलं असल्यामुळे पाय स्लिप मारतो आहे. जर का ते पाय स्लिप झालं तर डायरेक्ट खाली 20 फूट आपण खाली येऊ शकतो डायरेक्ट तिथून, 20 ते 25 फूट, 25-30 फुटाचा डिफरन्स आहे मित्रांनो. तर डायरेक्ट आपण तिथून या पॉईंटवरून डायरेक्ट खाली येऊ शकतो. आता तेवढंच राहिलं होतं, फक्त ते ओलं असल्यामुळे वरतं जाणं थोडं रिस्की वाटलं म्हणून मी खाली उतरलो आहे. तर ठीक आहे मित्रांनो, पुढच्या वेळेस मी तुम्हाला हे पूर्ण दाखवणार. हे मित्रांनो जे ब्लॅक दिसते ना जे सावट काचं, ते पूर्ण खाली कुंडाचा भाग आहे. चला तर मित्रांनो, तर मित्रांनो आता आपण ते वरती जे चढवून दाखवणार होतो तुम्हाला, ते मी इथं सध्या स्किप करतो आहे, कारण थोडं रिस्क नको, कारण ते ओलं आहे पूर्ण आणि पूर्ण चढ असा उतार आहे मित्रांनो. पाय सरलं थोडं जरी मिस्टेक झाली तर आपण डायरेक्टली खाली येणार 25 ते 30 फूट खाली. त्याच्यामुळे आपण आता ते स्किप करतो आहे आणि आता आपण परतीच्या वाटेला निघालो आहे. चला तर मित्रांनो, व्हिडिओवर आवडल्यास तर मित्रांनो लाईक करा व चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय बाय.